मुख्याध्यापक श्री चिंदे सर, परिवेशक श्री चिंदे सर, पर्यवेक्षिका श्रीमती अनिता पाटील मॅडम, पर्यवेक्षिका सौ कांबळे मॅडम या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. तर या मान्यवरांना मंचावरती आचरण करावं असं आलेलं आहे. आणि या सुधाकर माध्यमिक विद्यालयामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मुलांच्या शिक्षणाचा व विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी मायेची पातळण करणारी एक स्त्री म्हणजे ती माता असते. पालक हा वडिलांपेक्षा मातेच्या सानिध्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो. आईला बालक अगदी मोठेपणाने बोलू शकतो व आपल्या समस्या, कल्पना, अडचणी, मागण्या आईसमोर मांडू शकतो. या नात्याचा उपयोग करून शैक्षणिक कार्यामध्ये उपयोग करून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी माता, पालक व शिक्षक या सुधाकर माध्यमिक विद्यालयामध्ये आपणा सर्व माता पालक भगिनींचं मी वतीने उपमुख्याध्यापकांच्या, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षकांच्या वतीने मी आपणा सर्वांचं शब्दसम्राणी स्वागत करीत आहे. यानंतर या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आपल्या व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, संस्थेचे आपले पदाधिकारी आणि आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री पालवे सर, उपमुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे सर, पर्यवेक्षक श्री बाबूराव शिंदे सर, पर्यवेक्षिका सौ कांबळे मॅडम आणि माझे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भगिनी बंधू आलेले आहेत. आणि आजच्या या सभेसाठी ज्या माता आलेल्या आहेत, माता पालक, त्या सर्वांचं मी शाळेच्या विद्यालयाच्या वतीने शब्दसम्राणी स्वागत करीत आहे. प्रथमतः आमच्या विद्यालयाचे संस्थापक शिक्षणमंत्री दादासाहेब लिमणे यांच्या पवित्र विचारांना, कार्यांना मी आधी प्रथमतः अभिवादन या ठिकाणी करते. आज दिनांक 13 ऑगस्ट 5वी ते 10वी माता पालक या सभेचं आयोजन केलं आहे. कालच आपली 5वी ते 7वी शिक्षक पालक सभा, पूर्ण 5वी ते 10वी पर्यंतच्या सगळ्या आपल्या शिक्षक पालक सभा झालेल्या आहे. आणि कालच मातांनी पुन्हा विचारणा केली आम्हाला की मॅडम काल आम्ही आज येऊन गेलो, आता परत आज कशी सभा ठेवली तुम्ही, आमची घाई होते वेगवेगळ्या. परंतु हा पण एक विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे. माता पालक जो आहे आपल्या मुलींच्या ज्या समस्या असतात, कारण मूल जन्माला आलं की शिशु अवस्थेपर्यंत वृद्ध अवस्थापर्यंत असतं. आणि आपल्या विद्यालयातली जी मुलं जी आहे 5वी ते 10वी हा गट उदाहरण एक साधं सोपं सांगते मी की एखादं मूल जे आहे घरी असताना त्या ठिकाणी तो कविता वगैरे करतो, गोष्टी सांगतो, परंतु शाळेत आल्यावर मात्र अगदी गप्प असतो. आणि ज्या वेळेला ओपन हाऊस असतो किंवा आपल्या पालक मिटिंग असतात त्यावेळेला आम्ही पालकांना सांगतो की हा खूप वर्गामध्ये गप्प असतो. मग पालक म्हणतात नाही, तो तर छान कविता करतो, गोष्टी सांगतो, बोलतो माझ्याशी, तर तो तुमच्याशी बोलतो आहे, आमच्याशी त्या ठिकाणी बोलत नाही. म्हणून आपल्यातला जो संवाद आहे तो या ठिकाणी व्हावा. आणि काही ज्या समस्या असतील किशोरवयीन मुलींच्या, मुलांच्या, आपल्याला त्या समस्या ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला इथं मन मोकळेपणाने या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आणि त्यासाठी ही माता पालक सभा जी आहे ती आयोजित केली आहे. की आपल्या मुला मुलींच्या जे आहे त्यांची जे आहे त्यास तुम्हाला हा मंच आम्ही खुला करून दिलेला आहे. तुम्हाला काय जे असेल ते स्वतः तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास त्याचं त्या ठिकाणी असणारे नियोजन हा आज माता पालक सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. आयोजकांनी माझा त्या ठिकाणी प्रास्ताविक करायसाठी त्यांचे मी धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण किती अडचणी आला तरी कार्य आहे मोलाची असे दूरदृष्टी, कौशल्य असणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त आमच्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्रीयुत पालवे सर यांनी आपल्या बहुमोल शब्दामध्ये माता पालकांना मार्गदर्शन करावं असं मी त्यांना नम्र विनंती करते.
मागे आवाज आला पुढे नमस्कार. बरोबर, मागे आवाज नाही, मागे तू पुढे आवाज. माझा येतो, माझा आवाज येतो, मागे आवाज येतो. सगळ्यात शेवटी बसलात. काल माझ्या माहितीनुसार याच्यात 80% नाही 100% माता या ठिकाणी कालच्या मिटिंगला असतील. आजच्या मिटिंगला पण त्या या ठिकाणी आला, कारण तुम्हाला कळलं आहे आणि आम्हाला पण ती. परंतु दरवर्षी फक्त माता पालक याच्यामध्ये थोडीशी मला जर अगोदर माहिती असतं म्हणजे थोडीशी कल्पना दिली असती तर आपण काय करणार आहोत, मुलींच्या आरोग्याविषयी बोलणार आहोत, नंतर चर्चा करणार आहोत. परंतु सगळ्याच मातांना सगळेच प्रश्न किंवा सगळे त्याच्यातले उत्तरं माहिती असतील असं मला वाटतं. परंतु जर ह्या किशोरवयीन मुलींच्या संदर्भामध्ये जर आरोग्यावर बोलायचं असेल त्या गटातल्या, तर मला असं वाटत होतं एखादा डॉक्टर बोलवायला पाहिजे होती, लेडीज डॉक्टर, की जेणेकरून त्यातले सगळे समस्या, त्यातले येणारे प्रॉब्लेम, त्यातले येणारे उपाय ह्या मातापर्यंत पोहोचले असते आणि त्या तसा त्यांनी काळजी घेतली असते. आता काय करणार ते काय आपल्याला सांगणार त्यांचे प्रश्न. आपण नाही डॉक्टर, आपल्याला नाही काही कळत, म्हणजे आमचं सोडा यांचं पण ते आपण तुमच्यासारखंच पाहत आहे. बरोबर ना. समुपदेशन करणं म्हणजे काय, उपचार करणं नाही. ते फक्त मानसिकता तुमची तशी तयार करणं इथपर्यंत ठीक आहे. परंतु मला वाटतं त्याच्या पुढे जाऊन असं जर केलं असतं, एक अर्धा तासाचं तरी त्या एखाद्या लेडीज डॉक्टरचं जर लेक्चर ठेवलं असतं तर यांना पण बरं वाटलं असतं, म्हणजे ते योग्य झालं असतं. परंतु ठीक आहे, पुढच्या आहे का एखादी मीटिंग? आता याची काळजी घ्या. पुढच्या वेळेस मात्र एक तज्ज्ञ गायनॉलॉजिस्ट की ज्याने त्याच्यातलं सगळं कळतं आणि त्या मुलांचा अभ्यास ज्यांनी केला अशी महिला डॉक्टर आपण या ठिकाणी बोलू. त्यावेळेस मात्र जास्त उपस्थित राहा. आता दरम्यान फक्त तुमच्या असणाऱ्या समस्या, इथं काय अडचणी येतात आणि तुम्हाला काय अडचणी येतात याच्यावर तुम्ही आमच्या महिलांशी दिलखुलास या ठिकाणी चर्चा करा. या मीटिंगसाठी सगळ्याच भगिनी या ठिकाणी अतिशय चांगल्या मनाने तानाने इथे बसलात, त्याबद्दल सर्व शाळाच्या वतीने तुमचं पुन्हा या ठिकाणी एकदा स्वागत करतो आणि या चर्चेत चांगला सहभाग घेऊन पुढच्या वेळेस 2 डॉक्टर बोलू, काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे काय हरकत नाही ना बोलायला. तुम्हाला पण त्या नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतील आणि आपल्याला नवीन प्रवाहातले काय आता जेवढे आहार बदलले तेवढे आजारसुद्धा आपल्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपण कसं राहायचं की त्या आम्ही सांगून उपयोग होणार नाही. तर त्या डॉक्टर कानात घालून आलेला असलं की मग त्याचं तुम्ही बरोबर ऐकलं आणि तेच इंजेक्शन बरोबर लागू होईल मला असं वाटतं. त्याच्यामुळं त्याचा आणि थोडं तुम्ही थांबून घ्या. मला इथं बोलवलं आणि बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आणि तुमच्या सगळ्यांचेच आभार मानतो आणि इथून या कार्यक्रमातून रजा घेतो. धन्यवाद. सुधागड शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य श्री पालवे सर, पर्यवेक्षक श्री बी एस शिंदे सर, कार्यालयीन प्रमुख बीना कडू मॅडम आणि आपण सर्व म्हणजे मातापाई, आपल्या सर्वांचं हार्दिक शब्दसुमनाने स्वागत. प्रथमतः आमच्या संस्थेचे संस्थापक, सुधागड संस्थेचे संस्थापक सन्माननीय दादासाहेब लिमये यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू. तसेच जी आज मी तुमच्यासमोर उभी आहे आणि तुम्ही माझ्यासमोर बसले आहात, अशा महिलांना शिक्षण प्रवाहात आणणाऱ्या आद्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करू. आज आपण ज्या विषयासाठी जमलेलो आहोत तो विषय म्हणजे किशोरवयीन समस्या आणि त्याच्यावर मार्गदर्शन. मी एक आई आहे, तुम्ही सर्व आई आहात. या समस्या आपल्या सर्वांनाच माहिती असतात, परंतु भगिनींनो,
मुलींच्या अगोदर मैत्रिणी बना, कारण तुम्ही मैत्रीण झाल्याशिवाय त्या कुठल्याच त्यांच्या समस्या तुमच्याशी उघडपणे बोलू शकणार नाही. कारण मुलींना खूप प्रश्न असतात जेव्हा त्या मोठ्या होत असतात. आंतरिक आणि शारीरिक बदल त्यांच्यामध्ये होत असतात. हे बदल होताना मग आपण त्यांना काय म्हणतो, तू इकडे जायचं नाही, तू फिरायचं नाही, तू असंच करायचं नाही, तू तसंच करायचं नाही. हे मीही त्यातून गेलेली आहे. परंतु हे करत असताना आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की आपली मुलगी इतरांजवळ बोलते. ही मैत्रीण होताना तिला काय आवडतं, काय आवडत नाही, तिला म्हणजे कुठल्या समस्या आहे, बाहेर तिला काय समस्या आहे, शाळेत काय समस्या आहे, तिला आंतरिक काय त्रास होतो, तेव्हा मुली उघडपणे बोलू शकत नाही. मग अशा वेळी आपण तिची डॉक्टर, आई, मैत्रीण या तिन्ही भूमिका आपण बजावल्या पाहिजे, कारण आपण त्यातून गेलेलो असतो. मग तिला कसं आपण हँडल केलं पाहिजे, म्हणजे कसं आपण तिला हाताळलं पाहिजे, त्याचे फायदे तोटे काय आपण सांगितले पाहिजे, तिने कसं वागलं पाहिजे. हे मुलींना खूप सारे प्रॉब्लेम निर्माण होतात. मुलींना भाज्या आवडत नाही, आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या मुलींना खायला दिल्या पाहिजे. अशा वेळी कमीत कमी बाजारात मिळणाऱ्या सीझननुसारच्या भाज्या आपण मुलींना खायला दिल्या पाहिजे, जेणेकरून तिच्या होणारे बदल म्हणजे आंतरिक आणि शारीरिक वाढ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. मला सांगा, आपण काही खूप ड्रायफ्रूट किंवा खूप काही सगळं काही खात नव्हतो. आपण साधं सामान्य आपल्या घरातली पोळी भाजी, भाकरी भाजी खाऊनच मोठ्या झालेलो आहोत. आणि या सगळ्या गोष्टी आपण मुलींना समजून सांगितल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, हे वय असं असतं की आपल्याला कोणीतरी आवडायला लागतं. आपण आरशामध्ये 4-5 वेळा बघतो, खूप वेळा बघतो. आपली केशभूषा, आपली वेशभूषा याच्यामध्ये बदल होतो, म्हणजे ते होताना जाणवतात आपल्याला. मग अशा वेळी आपण मुलींना समजून सांगितलं पाहिजे तिला काय योग्य आहे, काय योग्य नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा शक्य होतील की तेव्हा तुम्ही तिची मैत्रीण व्हा. आणि आम्ही तर आहोतच की प्रत्येक मुलीला समजून घेणं हे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही ते करतच असतो. पण काय होतं अशा वेळी, मुली की आई काय म्हणते नको, शेजारी काय म्हणते, ती काय म्हणे, ती काय म्हणे. पण बघितलं, जेव्हा आपल्यावर समस्या किंवा संकट येतं तेव्हा आपल्याला आपले संकट आपल्यालाच निस्तरायला लागतात, दुसरे येत नाही. आता आपण बघतो की मोबाईल ज्या काही बाह्य गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कितपत त्याला स्वीकारलेला नाही. कारण आपण अजूनही शेजाऱ्यांचा विचार करतो, शेजारचे काय म्हणेल हे बघण्यापेक्षा आपण आपल्या मुलीला कसं वाढवायचे, तिच्या समस्या काय आहे आणि त्या समस्याच्या मुळापर्यंत जाऊन ती त्याच्यामधून बाहेर कशी पडेल हा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर जेव्हा मुलगी बाहेर पडते, तिच्या मैत्रिणी कोण आहे, ती कोणामध्ये जास्त वेळ राहते, त्या मैत्रिणींची वर्तणूक कशी आहे असतात आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते. बघा, एक धडा आहे आम्हाला की जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा अर्ध कुटुंब शिक्षित होतं, आणि जेव्हा एक स्त्री शिकते, एक स्त्री शिक्षण घेते तर ती पूर्ण कुटुंबाला शिक्षित करते, पूर्ण कुटुंब साक्षर होतं. म्हणून आपल्यावरती जास्त जबाबदारी आहे. आणि म्हणून किशोरवयीन मुलींना येणाऱ्या ज्या समस्या आहेत, आता माझं काही एवढा त्याच्यावर अभ्यास नाही, मला जेवढं वाटलं तेवढं मी बोलली. शेख मॅडम त्याच्यावर बोलणारच आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे. पण मला असं वाटतं की जे आपल्या सभोवतालचं वातावरण आहे त्या वातावरणानुसार
आपल्या मुलींच्या समस्या ओळखून आपण त्यांना मदत केली पाहिजे, आपण त्यांची मैत्रीण झालं पाहिजे. आणि जर तुम्ही मैत्रीण झाला तर येणाऱ्या जे संकट आहेत ते कधीच येणार नाही. आणि तुमची मुलगी ही चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे समाजामध्ये वावरून ती तुमचं नाव आणि तिचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवते आणि ज्याने बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समर्थन आणि अडवून अशा प्रकारचं मार्गदर्शन परिवेशिका सौ कांबळे मॅडम यांनी आपणास केलेले. धन्यवाद मॅडम. आमच्या शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य पालवे सर, उपमुख्याध्यापक शिंदे सर, पर्यवेक्षक शिंदे सर, पर्यवेक्षिका पाटील AS मॅडम आणि पर्यवेक्षिका कांबळे मॅडम व तसेच सर्व माझ्या मैत्रिणी, आमचे पाटील सर आणि तुमच्या मुलींची कळकळ असणारे माझ्या सगळ्या लाडक्या माता भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. एकदा नमस्कार त्यांचं झालेलंच आहे ऑलरेडी. बरं, पुनश्च एकदा नमस्कार. आणि सकाळचं हे वातावरण अतिशय प्रसन्न वातावरण आहे. या वातावरणामध्ये आज आपण वेगळ्या चर्चेसाठी एकत्र आलेलो आहोत आणि ती चर्चा म्हणजे समुपदेशन, किशोरवयीन मुलींचं समुपदेशन. तुम्हाला प्रश्न पडला असेल, तांबडे मॅडम, मी माझं शेख मॅडम नाव सांगितलेलं आहे. माझं लग्नानंतर अगोदरचं नाव आहे शेख आणि सय्यद हे लग्नानंतरचं आहे. मी सुद्धा माझ्या मातेला सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि मेहरुन्निसा माझी मम्मी यांना नमन करून आता मॅडमने बोलता बोलता आमच्या पर्यवेक्षिका मॅडम दोन्ही बोलता बोलता सहज स्पर्श करून गेल्या येत्या बघा की किशोरवयीन मुलींच्या समस्या. जेव्हा आपल्याला मुलगी होते खूप आनंद होतो की मी आई झाले आणि माझ्या पदरी एक छान असं सुंदर फूल मुलगी म्हणून आलेली आहे. त्याचा स्वीकार आपण अगदी मनापासून करतो. कारण मुलगी ही धनाची पेटी, भरपूर धन घेऊन येते, बरोबर आहे. आणि जशी ती मोठी होते तसं तसं आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात की बाई कसं होईल, माझं तर झालं, माझ्या मम्मीने माझी काळजी घेतली, नाव इट्स माय नेम्स, आता माझी पाळी आहे, मी कसं तिला वाढवणार आहे, तिच्या काय समस्या आहेत, मला तिला कसं समजून घ्यायचं आहे. मॅडमने एक मुद्दा मांडला की यू शुड बी युअर डॉटर्स बेस्ट फ्रेंड. तुमच्या मुलीची तुम्ही बेस्ट मैत्रीण व्हा. याच्यासारखं सुख दुसरं कशातच नाही, लक्षात घ्या. आणि मलाही एक मुलगी आहे, आमच्या लेडीजला पण मुली आहेत. आणि कॉलेजमध्ये शाळेमध्ये काय झालं नॉन स्टॉप, मी कधी मला कंटाळा आलेला असतो खरं तर शाळेतून गेल्यानंतर 6 वाजता, पण मम्मी आज असं झालं तसं झालं असं मी केलं, वा 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 वा, इच्छा नसतानाही मी ऐकते. तुम्ही म्हणाल असं का बोलताय मॅडम, कारण आमचे एका वर्गामध्ये विद्यार्थी किती असतात माहिती आहे तुम्हाला, 50 ते 60 विद्यार्थी. तुम्हाला कंटाळा येतो, सुट्टी असली की तुम्ही बोलतात बरं झालं असतं शाळा असती तर. आमच्या डोक्याचा दही झालेला असतो तरी आम्ही करत असतो आणि आमच्या घरच्या मुलींचंही आम्ही ऐकत असतो, त्यांना निराश करत नाही. आणि म्हणून तुम्ही कितीही कंटाळलेले असलात, दिवसभर काम करून थकलेले असलात, तरी सुद्धा तिचा हक्काचं व्यासपीठ आहे, ते लक्षात घ्या. यू हॅव टू गिव्ह द टाइम टू हर. तुम्ही तिला वेळ देणं गरजेचं आहे. सॉरी. आणि एक लक्षात घ्या, मी इंग्लिश विषय शिकवते, जरा मध्ये मध्ये मराठी येईल समजून घ्या, मी प्रयत्न करणारच. तर तिचा हक्काचं व्यासपीठ आहे.
मग मी काय केलं पाहिजे? माझी ड्युटी आहे की मी सगळं ऐकलं पाहिजे तिचं, ती काय बोलते, तिच्या बोलण्यातून नेमकं काय जातंय, बरोबर आहे का नाही? तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी भाग घेतले पाहिजे. मग ती एखादी शाळेतली वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळालेलं प्रावीण्य असेल, ड्रॉइंग काढलेलं असेल, किंवा तिच्या मैत्रिणीशी झालेलं भांडण असेल, किंवा वर्गामध्ये एक छोटंसं चॉकलेट जरी तिला मिळालेलं असेल, तर तिच्या त्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय. लक्षात घ्या, जेव्हा वर्गासमोर तिचं कौतुक केलं जातं तर तिचं आतील ज्या भावना आहेत त्या उद्दीपित होतात आणि हेच कौतुक घरातून सुद्धा तिला मिळालं पाहिजे. आणि ही प्रेमाची थाप तिच्या हक्काची आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आई म्हणून आता आपल्या आईने काय केलंय ते सोडून द्या. मी आत्ताची मॉडर्न आई आहे, बरोबर आहे का? 21व्या शतकामध्ये ह्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. मग मी कशी असली पाहिजे? मलाही थोडंसं ॲडव्हान्स झालं पाहिजे शिक्षणाच्या दृष्टीने. लक्षात घ्या, माझा मुद्दा ऐकून घ्या. मॉडर्न म्हणून मी हे म्हणत नाही तुम्हाला. इथे बसलेल्या सगळ्याच भगिनी माझ्या छान साडीमध्ये ड्रेसमध्ये आलेल्या आहेत, अतिशय छान. पण मला काय म्हणायचं की ॲडव्हान्स टॉप जीन्स आणि टॉप मुलगी घालते म्हणून मी हे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ॲडव्हान्स म्हणजे विचारांनी प्रगल्भता आली पाहिजे, बरोबर? मग हे किशोरवयीन मूल कसं असतं तुम्हाला माहीत असतं. मुलगा असो किंवा मुलगी असो, मानसशास्त्राच्या भाषेमध्ये आम्ही याला म्हणतो वादळी वय, भयानक तुफानी असं वय असतं. मग ह्या वयामध्ये चांगल्या गोष्टी होतात आणि वाईट गोष्टी घडतात. मग माझी मुलगी सर्व गुण संपन्न कशी होईल, किंवा शिक्षणाची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, ह्या दृष्टीने मला माझ्या मुलीकडे बघायचंय. तर तिचा सर्वांगीण विकास कसा होईल? कारण ह्या अवस्थेमध्ये तिचा भावनिक, शारीरिक, बौद्धिक सगळा विकास होत असतो. आणि ह्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची तिला गरज आहे. बघा, आता मॅडमनी सांगितलं, मी आता एकदम फ्रीली बोलणार आहे, त्यामुळे मनात काही हे ठेवायचं नाही. डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण फ्रीली बोलतो की नाही, डॉक्टर मला असं होतोय, मग मेबी इज अ लेडीज और अ जेंट्स, बरोबर आहे का? जोपर्यंत आपण आपली काय समस्या दाखवली नाही तर त्याचं निराकरण होईल का? नाही. तर हल्ली तर मुली 10 किंवा 11 वर्षाच्या झाल्या का त्यांना पाळी येते आणि त्यांना काहीही कळत नाही हे काय झालंय. मग हे का झालंय, कसं होतंय, काय होतंय, हा सगळ्यांची जाणीव, इट इज युअर ड्युटी. तुमची जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्टीची माहिती तिला तुम्ही द्यायची आहे. स्वच्छता कशी राखायची आहे, ह्या मॅडमने आताच उल्लेख केलं की आपण सुद्धा भाजीपोळी खाऊनच मोठे झालोय, की सकस आहार होता. आता मात्र तसं नाहीये. आता सगळं हायब्रिड माल आहे, जीवनसत्व कमी आहे. आणि आम्हाला तुम्हाला काय सांगू, रोज आमच्याकडे मुली येतात, मॅडम घरी जायचंय, आम्ही सगळी व्यवस्था करतोय, पोटात दुखतोय. माझ्या वर्गात तर तुम्हाला सांगते, मी 8वी ची क्लास टीचर आहे. 8वीचे पॅरेंट्स कोण आहे जरा हातवरती करा. सो सॅड अँड व्हेरी बॅड. नो प्रॉब्लेम, जे आले त्यांचं स्वागत. तर त्याला कारण आहे, रोज रोज तुमच्या मीटिंग्स होत आहे तुम्हालाही, आणि भरपूर लेडीज कामावर जाणारे आहे. तर हायब्रिड जेवण खाऊन जे पौष्टिक आहार आपल्याला मिळायला पाहिजे ते त्यांना मिळत नाही. आणि माझ्या वर्गामध्ये आतापासून जूनपर्यंत
8 ते 10 मुलींना चक्कर आलेले. मला रोज माझ्या पर्समध्ये चॉकलेट्स ठेवावे लागतात. बघा का? मुली सकाळी उठतात, गडबडीत क्लासला जातात, खात नाही आणि शाळेत यायची घाई असते, होमवर्क दिलेला असतो, क्लासचा वेगळा शाळेचा वेगळा, भराभरा कसं तरी करायचं आणि धावत पळत यायचं. रिसेस झाली, प्रार्थना झाली की 1-2 पोरींना चक्कर येतात. मॅडम ही पडली, अरे बापरे. मग आमच्या सरांना बोलवावं लागतं, लेडीजला बोलवावं लागतं, फॅनमध्ये आणा, खाली आणा. म्हणजे हे प्रॉब्लेम्स का होत आहे लक्षात घ्या. त्यांचं ग्लुकोज लगेच कमी होतंय, अशक्तपणा आहे त्यांना. मी हे म्हणत नाही तुम्ही योग्य आहार देताय, तुमची अजिबात चूक नाहीये त्याच्यामध्ये. त्या जेवत नाहीये व्यवस्थित. कालचीच गोष्ट आहे, माझ्या वर्गातल्या एका मुलीला चक्कर आली, बाथरूम मध्ये बसली, उठताच येईना. ती पोरगी माझ्याकडे आली धावत धावत, मॅडम गौरीला चक्कर आली, लवकर या. मी वर्ग सोडला, तशीच बाथरूम मध्ये गेले, तिला घेऊन आले, तिला बसवलं, तिला चॉकलेट दिले. का गं बेटा? मॅडम सकाळी 10 वाजता जेवले होते, क्लासवरून आले, 4 वाजता पोटात राहणार आहे का काय? तर अशी अवस्था आहे. मी काय म्हणले, तुमची अजिबात चूक नाही. तुम्ही स्वयंपाक केलेला आहे, ठेवलेला आहे, ड्युटीला निघालेले आहे तुम्ही, आणि तुम्ही सूचनाही दिलेल्या आहेत त्यांना की जेवून जा, डबा घेऊन जा. परंतु मुली तेवढ्या लक्ष की तुम्ही जरा त्यांना सांगा. आता माझ्या वर्गात ही अवस्था आहे, म्हणजे प्रत्येक वर्गात 1-1, 2-2 असणारच आहे, नो डाऊट, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. तर मग अशा वेळेला आपल्याला काय, आणि वाईट वेळ वाटून घेऊ नका प्लीज, इट इज अ रिक्वेस्ट. मी तुम्हाला सांगते, मी मुलींचा डबा बघते, चपाती जास्त असते आणि एवढीच भाजी असते. वेगवेगळ्या मल्टिपल भाज्या मिक्स करा, बटाटे टाका, टोमॅटो टाका, फ्लावर टाका, मिक्स भाजी करून द्या, भाजी जास्त द्या. पौष्टिकता हवी तेवढी त्यांना मिळत नाही, लक्षात घ्या. कडधान्य द्या, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, जे तुमच्या घरातून खूप छान डबा असतो, बघते मी, टेस्टही करते. मुलांची खिचडी आमची छान येते, शाळेत घेतात मुलं, खातात. परंतु तुम्ही खूप लक्ष देताय, परंतु अजून मला माझ्या मुलीला कसं चांगलं मजबूत स्ट्रॉंग कसं करता येईल हे तुमच्या हातात आहे, लक्षात घ्या. आणि तिच्या त्या पिरियड्समध्ये माझी जबाबदारी काय आहे, कारण प्रत्येक मुलीला, आणि तुम्हीही त्याच्यातून गेलेला आहात, तुम्हालाही माहिती आहे काय त्रास असतो. हातपाय ओढायला लागतात, पोटात पेन्स होतात, काही मुलींना चक्कर आल्यासारखं वाटतंय, वीकनेस वाटतंय. मग अशा वेळेला आपल्याला तिला जास्त खायला द्यायची गरज आहे. आता पूर्वीचे दिवस गेले, पूर्वी पोरींना एवढंच आणि पोरांना जास्त. आता इक्वॅलिटी आहे, समानता आहे. 2 घास बेटा तू जास्त खा, दादाला 5 बदाम दिले, तिला 7 द्या, बरोबर आहे का नाही? हा, की तुला खूप गरज आहे, दादा बाहेरही खाऊन घेईल वडापाव किंवा अजून काय खाईल, पण मुली ह्या मात्र घरातून दिलेला डबा ते नाही, मम्मीने सांगितलेला आहे, आणि या सगळ्या गोष्टी त्या येऊन सांगतात. म्हणून आपली जबाबदारी आहे. अजून तिला खूप पुढे जायचंय, तिचं शिक्षण आहे, शिक्षणानंतर करिअर आहे, करिअर नंतर लग्न आहे, लग्नानंतर परत तिला माता व्हायचंय. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला तिला तयार करायची आहे. तिचे जे जे काय प्रॉब्लेम्स आहेत मला सॉल्व कसे करता येईल, कसे सोडवता येईल, ही माझी जबाबदारी आहे, लक्षात घ्या. आणि मला वाटतंय तुम्ही 100% तुम्ही ती पार पाडताय. कारण फास्ट फूड लागतं, वडापाव, चायनीज, चाव मेळगाव, काय काय असतं ना ते. आय डोंट लाईक एनिथिंग, आम्हाला आवडतच नाही ते काय असतं, लाल मंचुरियन. तुम्हाला माहिती आहे ते इतकं घातक आहे, पण नूडल्स त्यात शिजत सुद्धा नाही
आणि मग पोटात दुखतं. काय खाल्लं होतं? काल ना आम्ही मंचुरियन आणि नूडल खाल्ले होते मॅडम. कशाला खाल्ले? तुम्हाला माहिती आहे ते ब्लॅक सॉस, रेड सॉस, ग्रीन सॉस. आता कोणाचा बिझनेस असेल तर सॉरी, मी काय हे करत नाही आहे, पण त्याच्यामध्ये अजिनोमोटो असतो आणि ते कलरची जी क्वांटिटी असते ती फूड इन्स्पेक्टर जे असतात त्यांनी याचा अभ्यास केलेला असतो, ते काही प्रमाणामध्ये टाकायचं असतं. परंतु तुम्ही बघितले का जेव्हा ते मंचुरियन खातात लाल भडक असतो, ते इतकं विचित्र असतं ना, ते जाऊ सुद्धा नाही. हां सॉरी, तुम्हाला आवडत असेल कोणाला तरी, हां क्षमा मागते मी, पण इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस फॉर हेल्थ. आपल्या स्वास्थ्यासाठी ते खूप हानिकारक आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणा ना, मी तुला घरी मंचुरियन बनवून देते, नका टाकू ते काळे निळे काय ते सॉस, बरोबर आहे की नाही? छानपैकी करून द्यावं. तुम्ही किती छान स्वयंपाक करतात, सगळ्या सुगरण आहात, मग ही आपल्या हातामध्ये बेटा जाऊ दे. बाहेर मिळतंय ना, कधीतरी एकदा खाल्लेलं ठीक आहे, पण मी आज तुलाच करून देते. किंवा संडे आहे ना, तू करतेस का? तिला जराशी थोडंसं उत्साह निर्माण करा, आज मला तुझ्या हातचं खायचंय. कधीतरी मम्मीलाही सुट्टी मिळाली पाहिजे. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तिला समजून घेऊन, ती योग्यच आहे ती, परंतु अजून छान कशी होईल हा आपला विचार आहे. लक्षात आलं? पौष्टिक आहार द्या. छानपैकी मल्टिपल धान्य आहे ना तुमच्याकडे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, वरी आहे, सगळं एकत्र दळून आणा ना, धपाटे करा ना मस्तपैकी. कोथिंबीर टाका, मेथीची भाजी चिरून टाका, पालक टाका, तुमच्या आवडीच्या भाज्या टाका, है ना? त्याला मला बघ आज नवीन काय बनवलंय मी, सगळे एकदम मस्त बिझी आहात त्याच्यामध्ये. मग रेसिपी बघा की टोमॅटो सॉस कसं तयार करायचं, घरातलं द्या, मुलंही आवडीने खातील आणि आपल्या मुलांचा आहार चांगला राहील आणि स्वास्थ्यही चांगलं राहील. ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. त्याच्यानंतर बघा, मुलींना बॅड स्पर्श, गुड टच आणि बॅड टच याच्यातला फरक समजून घ्या. गुड टच कुठलं असतं आणि बॅड टच कुठलं असतं? आमचे सर जेव्हा एखाद्या मुलीला रनिंग मध्ये बक्षीस मिळालं की सांगतात, छान छान मस्त पैकी सांगते ना, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, गुड टच अँड बॅड टच. सगळ्या स्मार्ट आहे मॅडम, स्मार्टफोन यूज करतात, सगळं माहिती आहे त्यांना, बरोबर आहे की नाही? हात वरती करा, बरोबर आहे की नाही? दे आर ऑल वेल क्वालिफाईड. ओके. तर सरांनी जर तिला बक्षीस मिळालं तर सांगतात, वा व्हेरी गुड, डोक्यावरून हात फिरवला, ऑल द बेस्ट सांगितलं, अजून पुढची कामगिरी चांगली कर. तर कुठला स्पर्श झाला सांगा मला? गुड टच. क्या बात आहे. बघा, चांगला स्पर्श नाही, गुड टच. व्हेरी गुड, कीप इट अप. आणि परंतु एक वेळे, हा तुला बक्षीस मिळालंय, हा ये इकडे, काय ग तुम्हाला समजतंय कुठला स्पर्श? आमच्या शाळेमध्ये असं होणारच नाही, शक्यच नाही. बाहेरची गोष्ट सांगते तुम्हाला. मुली मोस्टली जेव्हा दुकानावर जातात तेव्हा दुकानदाराकडनं सामान घेतात आणि पैसे देतात. तिला सांगायचं, पैसे टेबलावर ठेव बेटा, काकांच्या हातात देऊ नकोस. दिल्यानंतर होतं, हा ठीक आहे ते. मग असं देतात, घे, नाही अंकल नीचे रखो, मैं ले लूंगी. बरोबर आहे का नाही? हे लहानपणापासूनच जर आपण सांगितलं तर आपल्या मुलांमध्ये खूप बदल होतात. हे काय फार ही गोष्ट नाही. त्याच्यानंतर आता माझे सगळे मुद्दे मॅडमने जाता जाता सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केलं, पण मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगते. बरोबर आहे? मला प्रश्न पडला होता, मॅडम माईक सोडतात की नाही, पण मॅडमने जाता जाता सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. मला तुम्हाला सांगायचं आहे की तिच्या मैत्रिणी बघा,
कोणती मैत्री? क्लासमध्ये कुठे जाते? तुम्हाला एक सांगते, सगळ्या माझ्या ताईंना, काही माझ्यापेक्षा सगळ्या लहान पण असतील, काही माझ्या विद्यार्थिनी पण असतील, सगळी भांडणं आमची क्लासमधली असतात. लक्षात घ्या, शाळेमध्ये एकही भांडण नसतं. आणि क्लासमध्ये ते काय गोंधळ घालतात हे आम्हाला सांगता येणार नाही, बरोबर आहे. परंतु 12 ते 5 आमच्या अंडरमध्ये आहे ना, तोपर्यंत आमची जबाबदारी आहे, आम्ही बघतो त्यांना. इथे माझे बरेच जुने पालक पण मला दिसत आहे, तर त्यांना पण माहीत आहे आम्ही किती काळजी घेतो. आणि तुम्हाला सांगते, या पनवेल तालुक्यामधली एकमेव शाळा अशी असेल जी तन मन धनाने तुमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वीकारलेला आहे की नाही? की शाळा सुटली तरी आमचे शिक्षक 5वीचे विद्यार्थी खाली येताना त्यांच्या बरोबरीने येतात, गेट पर्यंत पालकांच्या हवाली करतात. सांगा मला, कोणती शाळा अशी आहे की जी संगम ज्वेलर्सच्या पुढे सर्कल पर्यंत आमचे शिक्षक तिथपर्यंत सोडायला येतात? फार शाळा आहे आपल्या कळंबोलीमध्ये. मला सांगा, कोण तुम्हाला गेटच्या आत घेतं का? पैसे एक्स्ट्रा भरून सुद्धा घेत नाही, आहे की नाही? आणि आम्ही बोलतो या, कारण आम्ही भारतीय संस्कृती स्वीकारलेली आहे ना. इनक्रेडिबल इंडिया, सर्वांचं स्वागत आहे ना. वसुदेव कुटुंबकम, रवींद्रनाथ टागोरांनी सांगितले, हे विश्वाचे माझे घर आहे, तशी इरमची सुधागड शाळा आहे. या सगळ्यांचं स्वागत. गेट पर्यंत नारळाच्या झाडाखाली सगळ्या बघा, आता तर पावसाळा आहे, त्याच्या अगोदर आमच्या महिला भगिनी येऊन बसतात, एन्जॉय करतात सावलीमध्ये, बरोबर आहे का नाही? हे अशी शाळा कुठेच मिळणार नाही, तुला मिळेल का? आणि आम्ही सुद्धा 1ली ते 12वी पर्यंत, सिनियर कॉलेज पर्यंत सगळे शिक्षक त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो. अगदी शिपायापासून तर आमच्या प्राचार्यापर्यंत. तुम्ही त्यांची कळकळ बघितली ना, आता काय बोलले ते? गायनॉकॉलॉजिस्ट आली पाहिजे. मुलींच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि ह्या समस्यांचं मी एक काउन्सिलर, समुपदेशक या नात्याने प्रयत्न करणारच आहे. जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगणारच आहे. परंतु आफ्टर ऑल डॉक्टर इज डॉक्टर, बट आय एम ऑल्सो नॉट लेस दॅन. आपण महिला बेस्ड काउन्सिलर आहे. मी फक्त त्याच्यामधली पदवी घेतलेली, अभ्यास केलेला आहे. परंतु पहिल्या काउन्सिलर तुम्ही आहात. मुलीला सांगतात बघा, त्या शाळेत कसं जायचं, कसं यायचं, रस्त्याने कसं चालायचं, इकडे तिकडे बघायचं नाही, सरळ चालायचं, है ना. मैत्रिणी लवकर नाहीतर फोन येतो, अहो आमची मुलगी अजून आली नाही. ही कळकळ, ही तळमळ तुम्हाला आहे, लक्षात आहे. कारण तुमची मुलगी आमची मुलगी आहे. आणि म्हणून ह्या वयामध्ये, हे वय असं आहे, याला आम्ही मानसशास्त्राच्या भाषेमध्ये वादळी वय म्हणतो. जर मुलांनी ठरवलं की मला खूप मोठं व्हायचं आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, मी खूप अभ्यास करणार आहे आणि छान मार्क्स मिळवून माझं करिअर छानपैकी डेव्हलप करणार आहे, तर तो करू शकतो. असे कितीतरी हजारो उदाहरणं आमच्याकडे आहेत. आणि जर ह्या वयामध्ये त्या विद्यार्थ्याने ठरवलं की नाही, मैत्री चांगली नाही, संगत चांगली नाही, तर हे वय असं असतं की तो ठरवलेलं पूर्ण करू शकतो. मला तुम्ही तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल मॅडम, पुण्याचा व्हिडिओ होता आहे, मी गोल्डन ग्रुपवर टाकला पण होता. वडील त्या मुलाचे फॉरेनला होते. मुलांचा अति वापर, मोबाईलचा अति वापर आणि हे जे गेम्स आहे, वेगवेगळे गेम्स मुलं खेळतात बघा, त्या गेम्समुळे हायकर्स जे असतात ते कशा पद्धतीने त्या मुलांना त्यांचं जे माइंड, सर आता ए आहे
बरं, मला हा मुद्दा जरा बोलू दे. हां, महत्त्वाचा आहे. तर मुलं असो किंवा मुली असो, जे गेम खेळतात बघा मोबाईलमध्ये, तर त्या पुण्याचा जो मुलगा होता, वडील बाहेर होते, आई घरात होती आणि आईला सांगायचा, मम्मी मी अभ्यास करतोय. अभ्यासाच्या नावावर मम्मीने रूम होतं, पप्पा फॉरेनला होते, एक्स्ट्रा रूम होतं, लॅपटॉप होतं, हेडफोन होते, सगळी सुविधा फॅसिलिटी दिलेली होती. आणि मुलगा तो गेम खेळत होता. गेम खेळताना तुम्हाला माहिती आहे, शूट करणं, मारणं, अरे आला गेला त्याला, असे विचित्र गेम. मुलांचं मम्मी नाश्ता देते, दुपारचं जेवण, हो मम्मी जेवतो ना, दार लावून घ्यायचं, असे हे वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये घर करत होते. आणि रोज नवीन काहीतरी त्याला ते सांगत होते, तसा तो फॉलो करत होता. आणि हे केल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं, 14व्या माळ्यावर ते राहत होते, मार उडी, त्या मुलाने उडी मारली. अँड ही सॉ, मला वाटतं तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ. तर माझा मुलगा काय करतोय, माझी मुलगी काय बघते मोबाईलवर, कळलं की त्या शॉर्ट्स आहे, रील्स आहे, त्या रील्समध्ये तिचं काय चाललेलं आहे. आणि तुम्हाला माहित असेल, तुम्ही ते मोबाईल बघताय, त्या मोबाईलमध्ये नेमकं काय असतं जे माझ्या मुलांनी बघू नये असं तुम्हालाही वाटतं. तर तुम्हाला द्यायचं असेल तर मोबाईलच्या वेळा ठरवून घ्या की तुला फक्त अर्धा तास मोबाईल मिळणार आहे, याच्या पलीकडे जास्त मिळणार नाही. एकदम जोरात बोलू नका, हळूहळू, बेटा असं आहे, बेटा तसं आहे, प्रेमाने सांग. मम्मी नाश्ता देते, दुपारचं जेवण, हो मम्मी जेवतो ना, दार लावून घ्यायचं, असे हे वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये घर करत होते. आणि रोज नवीन काहीतरी त्याला ते सांगत होते, तसा तो फॉलो करत होता. आणि हे केल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं, 14व्या माळ्यावर ते राहत होते, मार उडी, त्या मुलाने उडी मारली. अँड ही सॉ, मला वाटतं तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ. तर माझा मुलगा काय करतोय, माझी मुलगी काय बघते मोबाईलवर, कळलं की त्या शॉर्ट्स आहे, रील्स आहे, त्या रील्समध्ये तिचं काय चाललेलं आहे. आणि तुम्हाला माहित असेल, तुम्ही ते मोबाईल बघताय, त्या मोबाईलमध्ये नेमकं काय असतं जे माझ्या मुलांनी बघू नये असं तुम्हालाही वाटतं. तर तुम्हाला द्यायचं असेल तर मोबाईलच्या वेळा ठरवून घ्या की तुला फक्त अर्धा तास मोबाईल मिळणार आहे, याच्या पलीकडे जास्त मिळणार नाही. एकदम जोरात बोलू नका, हळूहळू, बेटा असं आहे, बेटा तसं आहे, प्रेमाने सांग. मुली आमच्याकडे येतात, तुम्ही त्यांनाही सांगा की प्रत्येक आईने तिचं दप्तर बघणं गरजेचं आहे. तिच्या दप्तरात काय आहे, किती वय आहे, किती अभ्यास केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये एक पेपर असायला पाहिजे, प्लास्टिकची पिशवी असायला पाहिजे, आणि एक्स्ट्रा फॅट तिच्या बॅगेत आहे की नाही हे आपण स्वतःहून चेक करायचंय. अधूनमधून तुम्ही बॅग चेक करत जा. मुलींनाही वाटतं की माझ्या मम्मीचं लक्ष आहे. आणि आपण एक जबाबदार माता आहोत. इट्स माय ड्युटी, आय हॅव टू चेक ईच अँड एव्हरीथिंग व्हॉट इज माय डॉटर इज डुईंग. काय करते ती माझी जबाबदारी आहे. कारण मला माझ्या मुलीला खूप उंच उडवायचंय, तिला भरारी घ्यावायची ताकद माझ्यामध्ये आहे. त्या गोष्टीचा परिणाम हा मानवी मनावरती किंवा त्या बालकाच्या मनावरती होत असतो. आणि म्हणून या वयामध्ये विद्यार्थ्यांनी किंवा बालकाने कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या विषयाच्या ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत, त्या महत्त्वपूर्ण अशा सगळ्याच बाबी आमच्या या विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका मॅडम सय्यद मॅडम यांनी सांगितल्या, कांबळे मॅडम यांनी सांगितल्या. धन्यवाद, म्हणजे आभार. तर मंदिराला जसं कळसाशिवाय शोभा नाही, तसं कुठल्याही कार्यक्रमाला आभाराशिवाय शोभा नाही. तर आज या ठिकाणी आपण
जे कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले किंवा वेळात वेळ काढून आलेले आमच्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्रीयुत पालवे सर, हे अतिशय नेहमी वेगवेगळे शाळेत उपक्रम राबवित असतात. वेगवेगळ्या बाबी शाळेमध्ये तुम्हाला तर माहीत आहे आणि असे उपक्रमशील असणारे कार्यतत्पर आणि दूरदृष्टी कौशल्य असणार माननीय श्रीयुत शिंदे सर, तेही या ठिकाणी आले आणि पर्यवेक्षक श्रीयुत शिंदे सर यांचेही आभार. नंतर पर्यवेक्षिका सौ अनिता पाटील मॅडम ज्यांनी आपल्याला प्रस्तावनेपर भाषण केलं, त्यांचेही आभार. त्याच्यानंतर सौ कांबळे मॅडम यांनीही अतिशय चांगल्या बाबतीत मुलींच्या बाबतीमध्ये कोणती काळजी घ्यावी याविषयीचं मार्गदर्शन केलं, त्यांचेही आभार. त्यानंतर या कार्यक्रमासाठी जे मार्गदर्शन केलं काउन्सिलर समुपदेशक मॅडम सौ सय्यद मॅडम यांनी बऱ्याचशा गोष्टी मुलींची कशा पद्धतीनं काळजी घ्यावी, तर आहार असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, या सगळ्या बाबींना स्पर्श करून आपल्यापर्यंत त्या मांडलेल्या आहेत, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे या समितीमधील सर्व शिक्षक, सांस्कृतिक प्रमुख सौ वाशीकर मॅडम, त्यानंतर श्रीमती देशमुख मॅडम, सौ पाटील मॅडम, सौ पालवे मॅडम, त्याचप्रमाणे सौ वाघमारे मॅडम आणि एस आर पाटील मॅडम, त्याच्यानंतर पाटील सर आणि सौ पुणे मॅडम. पण विशेष पाटील सरांचं आभार का, तर आमचे जे शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात, तर या कार्यक्रमाचं जे व्हिडिओ शूटिंग असेल किंवा फोटो शूटिंग असेल ते करून एवढा वेळ या ठिकाणी उभे राहून ते पुन्हा त्याचा व्हिडिओ करून तो जे पालक इथं उपस्थित नाही त्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय समर्पक अशा पद्धतीनं ते करतात आणि त्याच्यामुळं त्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार. त्याच्यानंतर या आज या कार्यक्रमाचं माता पालक सभेचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी आपण जी सकाळची वेळ असते ती आपली घाई गडबडीची असते, कामाची असते आणि तरीसुद्धा आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आमचे सर्व मनोगत, सर्व शिक्षकांचे, मान्यवरांचे मनोगत आपण शांत बसून ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते. माता समितीतर्फे, शाळेतर्फे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या सर्वांच्या तर्फे आपले सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे खूप 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 आभार. तर या ठिकाणी सर्वांनी सही केल्याशिवाय जायचं नाही, तर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.